वर्तकनगर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 306/25 सोनचाकळी चोरीचा जबरीनं चोरीचा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये गुन्हे शाखेचे घटक 1 चे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड, PSI घुगे, ASI नाईक आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला, ज्यामध्ये सलमान फिरोज खान हा आरोपी सोनचाकळी चोरी जबरीनं चोरी करण्यामध्ये निष्पन्न झाला। त्याला गुन्हे शाखेच्या घटक 1 च्या टीमने अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली। या गुन्ह्याचा तपासादरम्यान एकूण त्यानं 9 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं, ज्यामध्ये वर्तकनगर, राबोडी, कापूरबावडे, नौपाडा, कासरवडवली, डोंबिवली, मानपाडा असे 9 गुन्हे त्यांना केल्याचं निष्पन्न झालं। ज्यामध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्याप येतो 100 ग्रॅम वजनाचे 5 मंगळसूत्र, 5 सोन्याचे चेन आणि 1 मोटरसायकल अशी 10,80,000चा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त झालेला आहे। या आरोपीला सध्या दिनांक 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी आहे। या आरोपीवर पूर्वी मुंबई येथे अंधेरी, सांताक्रूज, मुलुंड, खार या 4 पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत। या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सलमान फिरोज खान याला अजून कोणी मदत केली, त्याचा कोण साथीदार होता, त्या अनुषंगानं देखील तपास सुरू आहे। त्याचबरोबर सदर आरोपीनं ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, मुंबई या परिसरात अजून काही गुन्हे केले आहेत का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत। यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे अंधेरी, सांताक्रूज, मुलुंड, खार। अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे 6 गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे। 3 गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदारा बरोबर मिळून आल्याचं किंवा तपासात निष्पन्न झालेला आहे। कारणासाठी हा गुन्हे करत होता स्वतःच्या यापूर्वी तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता, परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले, तपासात निष्पन्न झालं, त्यामध्ये त्यानं सोनचाकळी चोरीचे एकूण 9 गुन्हे केल्याचे उघडकीस झालेलं आहे। त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा सोनं ज्या सोनाराकडे किंवा ज्याला कोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आहोत। इराणी त्यांचा संबंध होता ते अजून तपासामध्ये निष्पन्न झाले नाही, पुढे तपास होईल। आरोपी वारंवार सोनसाखळी चोरी असेल, मोबाईल चोरी असेल असे गुन्हे करत आहे, वेगवेगळ्या कारवाई पोलीस करणार आहे। याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आम्ही करणार आहोत। यापूर्वी देखील त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत, त्या अनुषंगाने अधिक परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने MPD असेल किंवा मोक्का असेल या अनुषंगाने देखील आम्ही तयारी करत आहोत। कुठे राहणार होता आणि तो राहणारा खार बांद्रा BKC मुंबई येथील मूळ राहणारा आहे, परंतु त्याने ठाणे आणि नवी मुंबई, मीरा भाईंदर परिसरामध्ये गुन्हे केलेले आहेत। शहरामध्ये लग्न सराई सुरू आहे आणि वारंवार असे सोनसाखळ्या चोरीचे प्रकार घडत आहेत, नागरिकांना कशा प्रकारे आपण आवाहन करायचं? या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे आम्ही डिजिटल मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आमचे पोलीस बीट मार्शल असतील, पोलीस पेट्रोलिंग व्हेकल्स असतील किंवा पोलीस प्रेझेन्स नाकाबंदीच्या अनुषंगानं सर्व डिजिटलायझेशन चालू आहे, ज्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी, अंमलदार, अधिकारी भेटी देतात। त्या अनुषंगाने पेट्रोलिंग किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना आम्ही करत आहोत। तर देखील नागरिकांना आव्हान आहे की असं कोणी संशयित इसम किंवा सोन साखळी चोरणारे, जबरी चोरी करण्या संशयित इसमाबद्दल जर काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा।